नमस्कार मंडळी, स्वागत करतोय एका नव्या कोऱ्या भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. आपण आलोय बावधन या गावामध्ये आणि येत्या 8 मार्चला बगाड जवळ येते आणि या बगाडातला दुर्वीचा मानाचा बैल म्हणून ओळखला जातो. तो बैल आपल्या समवेत आहे आणि त्याच्याबरोबरच त्याचा सांभाळ करणारे त्या बैलाचे मालक सुद्धा म्हणजे माननीय श्री दीपक शेठ नानावरे आपल्या समवेत आहेत. जे की पलीकडे दिसतंय ते पांढरं सोन आहे आणि अलीकडे अंगावरती पांढरी खाते म्हणजे राजकारणाबरोबर समाजकारण आणि राजकारण आणि समाजकारण या दोन गोष्टी बरोबर शेतीशी आणि मातीशी नाळ जोडलेलं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे. आणि या सगळ्या गोष्टी असताना देखील त्यांच्या दावणीला महाराष्ट्रातला एक नामवंत खिल्लार जातींपैकी एक बैल त्यांच्या दावणीला आपल्या सोबत आहे. तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून काही ठराविक गोष्टी. तर नमस्कार दादा. नमस्ते. प्रथमतः तुमचं नाव सांगा. मी दीपक ननावरे, बावधन. आता तुमच्या अंगावरच्या पांढऱ्या खादीवरून असं वाटतंय की तुम्ही राजकारणात असाल, तर नेमकं क्षेत्र तुमचं. मी राजकारणात सक्रिय आहे. वाई तालुका भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष आणि बावधन पंचायत समिती गणाचा माजी पंचायत समिती सदस्य म्हणून या परिसरात काम करत असतो. तुम्ही ज्या नंदीला धरलंय त्या नंदीचं नाव काय तुमच्या दावणीत? बैलाचं नाव हिरा म्हणून आहे. बैल आम्ही पुणे येथून संत तुकोबारायांच्या रथाच्या बैलजोडीचे मानकरी महेंद्र शेठ जिंजुर्डे यांच्याकडून हा बैल आम्ही गेल्या वर्षी खरेदी केला होता. हा बैल आपला हिरा तुकोबांच्या पालखीला चालवला होता का? नाही, हा बैल त्यांनी गेल्या वर्षीच घेतला होता. पण तो बैल आम्ही पुसेगावच्या बाजारात घेतला होता, पण त्यावेळी आमचा व्यवहार काही जमला नाही. परंतु हा बैल काही करून आणायचा असं माझ्या सहकाऱ्यांच्या मनात होतं. त्यामुळे हा बैल आम्ही त्यांच्याकडून खरेदी केला. हा बैल रथाला नव्हता, पण ह्याच्या बरोबरची दुसरी जुनी बैल त्यांची रथाला होती. त्यांना 2006 साली रथाचा मान मिळाला होता. आता हा पूर्ण मला खिल्लार जातीचा बैल दिसतोय, जसं की शरीर क्षेत्रात सोनार पाड्याचा सोन्याकडे बघितलं जातं तितकं त्याची कॉपी आणि घोड्यागत शरीर आहे. तर तुमच्या माहितीनुसार तुम्ही पारख केली, कुठल्या जातीत म्हणतोय हा बैल? हा प्युअर म्हणजे 100% खिल्लार मधला हा बैल. पांढरं सोनं. हो. म्हणजे अण्णाभाऊ साठेंना सांगितलं होतं की 52 कशी सोनं, ते 52 कशी सोनं ह्यांच्या दावणीला आहे. आणि हा फक्त एक बैल नाही तर दुसरा सुद्धा बैल आहे. तर दादा, आता एवढा मोठा बैल, तुम्ही तर राजकारणात सक्रिय असता, मग याचा सांभाळ कशा प्रकारे केला जातो? माझ्या घरातले सगळीच मंडळी या शेतीकडे लक्ष देऊन असतात. विशेष करून आमचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. ते या बैलांच्याकडे लक्ष देऊन म्हणजे अगदी कुटुंबातल्या एक सदस्य असल्याप्रमाणे ते बैल सांभाळण्याचं काम ते करत असतात. वडिलांचं नाव सांगू शकाल? वडिलांचं नाव राजेंद्र ननावरे. तर आदरणीय राजेंद्र दादा नानावरे आपल्या समवेत आहेत, जे की यांचे वडील आहेत. एका बाजूला राजकारणामध्ये जरी मुलगा असला तरी मातीशी नाळ जोडणारे आणि मातीमधले संस्कार रुजवणारे व्यक्तिमत्व त्यांच्या पलीकडे, आणि दोघांच्या मध्ये ज्याच्यावरती नितांत लोक प्रेम करतात तो नंदी हिराय. तर मला एक आवर्जून प्रश्न विचारावा असं वाटतो दादा, की तुमच्या बावधनच्या बगाडासाठी दुर्वीसाठी एक बैल जुंपला जायचा हिरा, म्हणजे त्याच्याकडे पाहून हे नाव ठेवलं का असं पहिल्याच मालकाने नाव ठेवलं होतं हिरा. आता तुम्ही दुर्वीला हा बैल जुंपता, गेल्या वर्षी 2025 ला जुंपला होता का? हो, गेल्या वर्षी जुंपला होता. यंदा 2026 ला जुंपणार का? हो हो. मग ह्या बैलांची बगाडासाठी किती वर्षांची तुमच्या दावणीची परंपरा आहे? आमच्या म्हणजे आजोबा पंजोबांपासून बैल आमच्याकडे होती. म्हणजे शतकांची परंपरा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर म्हणजे एक असतंच की बाबा, दरवर्षी आपण बैल सांभाळत असतो एवढा ताकदीचा पैलवानासारखा. तर असं कधी वाटलं की की बाबा या वर्षी त्या वर्षी बगाडाला बैल जुंपला आणि या वर्षी वाटलं की नाही सार्थक झालं, असं एखाद्या वर्षाचा असा प्रसंग की त्या वर्षी बैल जुंपला आणि वाटलं सार्थक झालं? दुसरा बैल आहे आमचा जुना बैल, आम्ही कर्नाटक मधून आणला होता. तो बैल गेल्या वर्षी आम्ही दुर्वीत घातला होता. म्हणजे पहिल्यांदाच बगाडाचा आमचा रस्ता बदलला होता आणि त्यावेळी अशी परिस्थिती होती की फार मोठी ताल चढवायला आमचा नंबर आला होता आणि बैल नवीन असून सुद्धा त्याने इतक्या चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणजे अशक्य वाटणारी ताली त्या बैलानं चांगल्या पद्धतीने काम करून तो गाडा ताल चढवून पुढे आणला. तो एक अविस्मरणीय क्षण माझ्यासाठी त्या वर्षीचा होता. आता या वर्षी तुमच्या दावणीला 2 बैल मला दिसत आहेत, ती दोन्ही बैल तुम्ही बगाडासाठी जुंपणार का? हो, दोन्ही. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, हा म्हणजे
बगाडा बाबतीत, परंतु एवढा मोठा म्हणजे पैलवानासारखा बैल दिसतोय. मग त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट असते म्हणजे त्याचा आहार. तर दादा मला काका सांगतील हा. जाणून घ्यायचंय तिकडे आहे की का? तिकडे आहे. नेमका त्याला तुम्ही आहार सांग. कशा पद्धती. तर मंडळी ज्यावेळी एखादा बैल आपण घडवतो तेव्हा बैल घडवत असताना म्हणजे एवढा मोठा बैल घडवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. एक पैलवानासारखी त्याला कसरत द्यावी लागते, पैलवानासारखा आहार द्यावा लागतो. त्यासाठी फक्त एक माणूस नाही तर त्याच्या मागे त्या पडद्यामागे एक संपूर्ण टीम असते आणि त्या टीम मधलेच दुसरे सदस्य आहेत. पलीकडे काका तुमचं नाव सांगा. माझं नाव संतोष हनुमंत नानावरे. तुम्ही शेती करता का शेतीच्या व्यतिरिक्त आणखी काय करता? शेती चालू आहे, शेती व्यतिरिक्त राजकारण चालू आहे. राजकारणात बावधनमध्ये तुमचं काय योगदान? स्वतः बावधन मी सदस्य आहे, ग्रामपंचायत सदस्य. ग्रामपंचायत म्हणजे माझी का विद्यमान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या पैलवानाला आहार काय असतो ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बैलाला आहार हा शेंगदाणा पेंड, गव्हाचा भरडा, मका भरड. आणि त्याचं दिवसाचं उडीद. रुटीन कसं असतं? सकाळचं काय, सकाळी उठल्यानंतर खुराक असतो त्याला. हा त्याच्यानंतर आपलं लागणारे मका वैरण, वाळलेला कडबा असं दिलं जातं. आता तुमचं बगाड जे निघतं ते हे तपत्या उन्हात निघतं आणि अशी जातीवंत किल्लार बैल म्हणलं की थोडी म्हणजे कधी कधी उन्हाला नरमतात. तुम्ही याची बगाडाला झोपण्यासाठी किंवा तर दुरीला ह्याच्यात झोपण्यासाठी काय कसरत कशी करून असतं, घेता? बैल साधारण बघा आता म्हणजे माय पौर्णिमेपर्यंत म्हणजे येणारी होळी पौर्णिमा, आता होळी पौर्णिमेपर्यंत साधारण बाबा बैलाला उन्हातच बांधला जातो. संध्याकाळचा फक्त निवारायला असतो ना, दिवसा बैल दिवसभर बैल उन्हातच असतो. कसरत त्यांच्याकडून कशी करून घेता? कसरतून कशाला शेतीचे काम असतात. लाकडाचा वंडका बांधला जातो, त्याला पळवले जातात. टायर आपला ट्रॅक्टरचा मागचा मोठा टायर असतो, त्याच्यात दगडी भरून तो वाढला जातो. आता फक्त बगाड माझ्या माहितीनुसार 8 दिवसांवरती येऊन ठेपले. हा, तर कशी तयारी सुरू आहे? तयारी आता शेतीची कामं बी चालू आहे, टायरला झोपणं बी चालू आहे. मंडळी म्हणजे एखाद्या हिरोला किंवा हिरोईनला लाजवेल एवढी चांगली वस्तू आपल्या सोबत आहे. म्हणजे मी फक्त सोनारपाड्याचा मोठा सोन्या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देखना बैल बघितला होता, परंतु इथं आल्यानंतर असं समजलं की बाबा कर्नाटक पेक्षा या बावधन मध्ये खरंच तेवढी जातीकृतीची म्हणजे पांढरं सोनं आणि 52 कशी सोनं काय असतं ना, तर मला इथं दिसून आलं. तर त्या बैलांना व्यायाम, कसरत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी ह्या सर्व म्हणजे कुटुंबाचं आणि कुटुंबाबरोबर संपूर्ण टीमची तेवढी मेहनत असते. तर मंडळी या नवऱ्या कुटुंबाच्या दावणीचा हा दुसरा बैल आहे. तर नाव काय आहे दादा? शिंगरा. शिंगरा. त्याचं वय काय आता? 3 वर्ष. 3 वर्षाचा बैल आहे का? बडाव बडाव का केला जातो बैल? ताकद येण्यासाठी ताकद येण्यासाठी. ताकद येण्यासाठी का? ह्याच्या आधी कधी त्याला बगाडाला झुंपलाय का? झोपलाय. गेल्या वर्षी 2 वर्ष. 2 वर्ष. या वर्षी पण तिसरा. हा कुठल्या किल्ला पूर्ण किल्ला पूर्ण. येतो का? पाहू शकता मंडळी शिंगऱ्या. बैलाची जीवन कशी असावी आणि महत्वाचं सांभाळणे कशा असावी. ताकद असून चालत नाही, तर त्या बैलाच्या महत्वाचं शरीराला एक शेप असला पाहिजे. दोन्ही बैल पाहिली जवळ, त्यांना कुठल्याही प्रकारचं पोट सुटलेलं दिसत नाही. मजबूत बांधायची बैल आहेत बघा. ती आशा आहे नानावरी कुटुंबाची धावण